महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि अवैध धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायद्याची मागणी तीव्र झाली आहे। हिंदू जनजागृती समितीने अजामीन पात्र कायदा तात्काळ मंजूर करण्याची मागणी केली आहे। हिंदू समाजात महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। हे केवळ प्रेमाचे नाटक नसून संघटित गुन्हेगारी आणि लोकसंख्याकीय युद्ध असल्याचा दावा करत विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात हा कायदा मंजूर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र सरकारकडून या संदर्भात अभ्यास समिती नेमण्यात आली असून लव्ह जिहाद विरोधी कायद्याची शक्यता वर्तवली जात आहे। देशामध्ये सध्या लव्ह जिहादचे प्रकार खूप वाढलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये रोज 103 मुली बेपत्ता होत आहेत आणि या मुलींचं नंतर काय केलं जाते या आपल्या सर्वांना प्रसिद्धी माध्यमातून माहीतच आहे। जर का ह्यांना प्रेमच करायचं असेल आणि ह्यांचा धर्म जर का खरोखरच प्रेमळ असेल, इतरांना दया करा हे जर का शिकवले गेले असतील तर आमच्या मुलींचे 36 तुकडे का होतात। म्हणून आज आम्ही प्रशासनाला एक निवेदन दिलं, ज्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी करतो की उत्तराखंड आणि यूपी प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा लव्ह जिहाद विरोधी कठोर कायदा व्हावा आणि लव्ह जिहादमध्ये ज्या मुली बळी गेल्यात त्यांना योग्य न्याय देण्यात यावा आणि त्यांचे जे खटले आहेत हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे। लव्ह जिहादमध्ये बळी देणाऱ्याला 6 महिन्याच्या आत फासावर लटकवण्यात यावे। या स्वरूपाचे कठोर नियम लागू करावे अशी आज आम्ही मागणी करत आहोत।